अवाजवी फीचा 40,000 कोटींचा घोटाळा, शिक्षण संस्थांवर एसआयटी चौकशीची मागणी. विधानसभेत आमदार महेश शिंदे आक्रमक. महाराष्ट्रातील शिक्षण संस्था चालकांनी राज्य शुल्क नियामक प्राधिकरणाच्या काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून पालक व विद्यार्थ्यांकडून अवाजवी फी आकारल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. मागील काही वर्षात सुमारे 40,000 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा मुद्दा विधानसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित करण्यात आला. हा मुद्दा आमदार महेश शिंदे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून मांडत सरकारकडे कठोर कारवाईची मागणी केली. शिक्षण संस्थांनी नियमांचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणात फी वसूल केली असून यात संबंधित अधिकाऱ्यांचेही संगनमत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथक एसआयटी मार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी आमदार शिंदे यांनी केली. या मुद्द्यांवर उत्तर देताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सरकार या प्रकरणाकडे अत्यंत गांभीर्याने पाहत असल्याचे सांगितले. शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना सरकार पाठीशी घालणार नाही, तसेच विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान अवाजवी फी वसुलीच्या आरोपांमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सरकार या प्रकरणात कोणती ठोस कारवाई करते आणि एसआयटी चौकशीचा निर्णय घेतला जातो का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. आपण सभागृहात यायच्या आधी सन्माननीय सदस्य विजय वडेट्टीवार साहेबांनी सविस्तर हा विषय मांडला. त्याच्यावर अध्यक्षांनी रुलिंग दिलेलं आहे. चला लक्षवेधी 2 अध्यक्ष आले का? अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 1 वितरित केल्याप्रमाणे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, आजची लक्षवेधी ही राज्यातल्या सगळ्या विद्यार्थी, उच्च तंत्र शिक्षणचे सगळे शिक्षक आणि त्यांच्या संस्था आणि राज्य सरकार याच्या संबंधित आहे. अध्यक्ष महोदय, आपण मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीनं प्रचंड पैसे हे उच्च तंत्र शिक्षण विभागाला देत असतो. एखादा विद्यार्थी ईबीसी असेल, ओबीसी असेल तर राज्य सरकार 50% कॉन्ट्रीब्युशन या ठिकाणी तंत्र शिक्षण विभागाला त्या विद्यार्थ्याच्या फीसचं देतं. एससी आणि बीसी असेल तर 100% पैसे हा समाज कल्याण विभाग त्या ठिकाणी देतो. तीच अवस्था आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाची आहे. अध्यक्ष महोदय, राज्य सरकार हजारो कोटी रुपये आज फीसच्या रूपानं या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी देत असतात. सुमारे साधारणतः 2000 कोर्सेस या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. अध्यक्ष महोदय, ही लक्षवेधी अत्यंत महत्त्वाची याच्यासाठी आहे की आज प्रत्येक पालक स्वतःच्या विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी पोटाला चिमटा घेऊन त्या ठिकाणी फीस भरत असतो. एक उदात्त हेतू राज्य सरकारनं घेतला आणि फी रेग्युलेटरी ऑथॉरिटीची स्थापना या ठिकाणी केली. अध्यक्ष महोदय, ही फी रेग्युलेटरी ऑथॉरिटीची स्थापना करताना राज्य सरकारचा शुद्ध हेतू होता की याच्यामध्ये संस्थांनी जास्त काटामारी करू नये, विद्यार्थ्यांच्याकडून जास्त शुल्क घेऊ नये किंवा पालकांना त्याच्या खिशाला कात्री लागू नये, असा एक शुद्ध उद्देशानं या ठिकाणी एफआरची स्थापना झाली. परंतु मागच्या 8-10 वर्षामधली जर तुम्ही प्रकरणं पाहिली असतील, अध्यक्ष महोदय, या ठिकाणी ही जी संस्था स्थापन झाली, या संस्थेच्या माध्यमातून पेपरला प्रचंड बातम्या आल्या, नियमबाह्य शुल्क वाढवून दिलं, काही संस्थांना शुल्क कमी केलं, परंतु ही ऑथॉरिटी ही राज्य सरकारच्या अखत्यारीत ठेवली गेली नाही. त्याचा तोटा आपल्याला फार मोठा झालेला दिसतोय. या ठिकाणी आपल्या निदर्शनास मी काही गोष्टी इथं आणू शकतो. अध्यक्ष महोदय, कॅगचं ऑडिट हे सगळ्यात महत्त्वाचं राज्य सरकारचं ऑडिट आहे. या कॅगच्या ऑडिटचा रिपोर्ट मी या ठिकाणी आणलेला आहे. या कॅगच्या ऑडिटमध्ये त्यांनी सांगितलंय अत्यंत गंभीर अशा त्रुटी आज एफआरएच्या कारभारामध्ये या ठिकाणी सापडलेल्या आपल्याला दिसत आहेत. याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हणलेलं आहे, यामध्ये काही कर्मचारी आहेत, जे कर्मचारी आपण विद्यार्थ्यांच्या फी मध्ये या ठिकाणी त्यांना आपण कामाला लावतो. अरे, डाटा एंट्री ऑपरेटरला पगार किती असू शकतो? अध्यक्ष महोदय, 90,000 रुपये पगार डाटा एंट्री ऑपरेटरला आहे.
आज डाटा एंट्री ऑपरेटरला बाहेर बघायला गेलं, कंत्राटी डाटा एंट्री ऑपरेटर त्यांनी सांगितलेलं आहे, स्पेसिफिक लिहिलेलं आहे, लीना जगदाळे यांना 114% वाढ देऊन 90,000 रुपये पगार दिला जातोय. आणि दुसरं त्यांनी सांगितलंय कीर्ती गुप्ता यांना 116% वाढ दिलेली आहे आणि त्यांनाही पगार असा दिलाय. अशा पद्धतीनं FRA मध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांना काय एवढे पगार दिले जातात. त्याच्यानंतर आम्हाला मोडस लक्षात आला. अध्यक्ष महोदय, आम्ही काही केस स्टडी केल्या, त्या केस स्टडीमध्ये आमच्या लक्षात आलं आज आम्ही जे कोट्यावधी रुपये या ठिकाणी देतोय हे कोट्यावधी रुपये जात आहेत कुठं. अध्यक्ष महोदय, विद्यार्थी पालकांची जर एखादी संस्था जर फी देणार असेल तर त्याचं बांधकाम किती आहे, त्याच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर किती आहे, त्याचे शिक्षक किती आहेत याच्यावरती फी ठरवली जाते. परंतु अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये काही अपप्रवृत्ती आल्या आणि मग त्या ठिकाणी मात्र फार मोठा घोटाळा झाला. ज्या संस्थांना 75,000 रुपये फी लागणार होती, पालकांना 75,000 रुपये भरायचे होते, त्या ठिकाणी सेटलमेंट करून 1.5 लाख रुपये फी ठरवण्यात आली. त्या 1.5 लाखातले 30% पैसे हे FRAच्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या खात्यावरती वळवून घेतले. अध्यक्ष महोदय, हे फार मोठा घोटाळा आहे. या ठिकाणी मी तुम्हाला एक ऑडिट रिपोर्ट दाखवतो. प्रश्न घ्या ना. प्रश्न अध्यक्ष महोदय, फार महत्वाचा आहे. या ठिकाणी कोटी विद्या एक अशा पद्धतीचे EOW ला काही केसेस झालेल्या आहेत. त्यातली एक केस सांगतो, कोटी विद्या चॅरिटेबल ट्रस्टची केस आहे. 120 कोटी रुपये या ठिकाणी सायपन झालेले आहेत आणि हे राज्य सरकारला माहिती होऊन सुद्धा या राज्य सरकारनं कुठलीही गोष्ट केली नाही किंवा FRAनं काय केलेलं नाही. या ठिकाणी पॅरलल बोगस अकाउंट काढलेले आहेत आणि राज्य सरकारचे पैसे डायरेक्टली त्या ठिकाणी त्या खात्यावरती डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अध्यक्ष महोदय, यांचे ऑडिटेड रिपोर्ट आहेत. या ऑडिटेड रिपोर्ट मध्ये क्लिअर कट म्हणलेलं आहे की या पैसा जो त्यांच्याकडे बोगस गेलेला आहे तो राज्य सरकारच्या दुसऱ्या कुठल्या तरी मोठ्या योजना घशात घालण्यासाठी गेलेला आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट अध्यक्ष महोदय या ठिकाणी तुम्हाला दिसते. प्रश्न घ्या ना. आता माझा प्रश्न जवळजवळ पहिल्यांदा 10 माझं मिनिटं तुम्ही बोलूया. डेव्हलप करताय. त्याच FRAचा जो प्रश्न घ्या, धर्मेंद्र प्रश्न. मिश्रा जो त्याचा, अरे मला पहिल्यांदा बोलू द्या, नंतर प्रश्न विचारणार. प्रश्न तुम्ही अत्यंत 10 मिनिटं महत्त्वाचा आहे. झाला, डेव्हलप झाला. धर्मेंद्र मिश्रा नावाचा त्याचा सदस्य आहे. त्या सदस्यानं स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींना या ठिकाणी पत्र लिहिलेलं आहे चला, आणि त्या प्रश्न ठिकाणी घ्या. सांगितलं त्या ठिकाणी शिंदे साहेब. भ्रष्टाचार झालेला आहे. अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीच्या 11 EOWच्या केसेस या ठिकाणी झालेल्या आहेत. 40,000 कोटीचा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे आणि पैसे त्या ठिकाणी डायव्हर्ट झालेले आहेत. माझ्याकडे पेन ड्राईव्ह आहे. कुठल्या खात्यामध्ये पैसे गेलेले आहेत राज्य सरकारचे हे या ठिकाणी नोंद केलेलं आहे. मला मंत्री महोदयांना माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत. त्यातला सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न आहे, 40,000 कोटी रुपये राज्य सरकारच्या मागच्या 8 वर्षामध्ये पालकांचे डायव्हर्ट झालेले आहेत. या ठिकाणी माझा मंत्री महोदयांना एक स्पेसिफिक प्रश्न आहे. मंत्री महोदय, आपण या सगळ्या कारभाराची चौकशी करणार आहात का? आज त्या ठिकाणी एक माजी न्यायमूर्ती बसलेले आहेत, त्यांना सगळ्या गोष्टीची कल्पना आहे. सगळ्या तिथल्या शिक्षक संघटनांनी, संस्था चालकांनी, सगळ्यांनी त्यांना हे निदर्शनास आणून देऊन सुद्धा त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जाते आहे. आपण यांना कार्यमुक्त करणार का? आणि या FRAची चौकशी तुम्ही स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम घेऊन करणार का? ह्या आर्थिक घोटाळा 11 ठिकाणी राज्यातल्या ठिकाणी त्या ठिकाणी रजिस्टर झालेला आहे. त्याच्यामधले चार्जशीट 2023च्या घोटाळ्याची चार्जशीट आजही प्रश्न या ठिकाणी गेले, दाखल प्रश्न झालेली घ्या. नाहीये. याच्यावर दबाव कोणाचा आहे या सगळ्याची आपण चौकशी करून महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या मंत्री महोदय. पालकांना न्याय देणार का? हा माझा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, या सगळ्या घोटाळ्याचा मनी ट्रेल अभ्यासून तुम्ही त्या ठिकाणी ज्या पालकांच्याकडून जास्त शुल्क या ठिकाणी घेतलेलं आहे हे शुल्क तुम्ही या ठिकाणी पालकांना परत करणार का? यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार का? चला, मंत्री असे 2 महोदय. स्पेसिफिक प्रश्न माझे आहेत. माननीय अध्यक्ष महोदय, सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानंतर, आणि तो निर्णय यामुळेच झाला की फी अव्वाच्या सव्वा आकारली जाते. मग त्या फीमधून विद्यार्थ्यांच्या हितापेक्षा बाकी सगळ्या गोष्टी केल्या. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की आपण फी निर्धारण समिती FRA फी रेग्युलेशन ऑथॉरिटी अपॉइंट करावी
ती कशी अपॉइंट करावी याचे पण गाईडलाईन्स मिळाल्या. त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये अतिशय सक्षमपणे ही फी शुल्क निर्धारण समिती काम करते. कार्यपद्धती काय आहे की प्रत्येक कॉलेजने त्यांचा गेल्या वर्षीचा सगळा खर्च ऑडिटेड बॅलन्स शीटच्या फॉर्मॅटमध्ये द्यायचा आणि मग त्यातले जे खर्च शुल्क निर्धारण समिती मान्य करेल त्या खर्चाच्या टोटलला विद्यार्थी संख्येने भागल्यानंतर फी येते. जी फी साधारणतः ठरवली आणि पुढचे 2 वर्ष त्यांना वाढवून नको असेल तर त्यांनी तसं कळवायचं आणि साधारणतः 3 वर्ष ती फी कंटिन्यू होते. आता यातल्या 80-85% मुलांची फी ही सरकार त्यांनी सांगितल्याप्रमाणे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी आणि नव्यानं जो गेल्या वर्षीपासून निर्णय केला की 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या पाल्यांची प्रामुख्याने मुलींची फी 100% सरकार भरणार अशी ती वेगळ्या मार्गाने संस्थांना मिळते. आणि पहिला मुद्दा जो आहे तो जर ते म्हणतायत ते खरं निघालं तर ते सरकारचं नुकसान आहे. सरकारला भरून द्यायला लागेल, सरकारला त्या कॉलेजनी भरून द्यायला लागेल. पालकांनी भरण्याचा मुद्दा कमी आहे. जिथे पालकांनी भरलेले असेल तिथे पालकांचा मुद्दा येईल. पण मुद्दा असा आहे की आत्ता तरी त्याची फी कशी ठरवायची याची एक पद्धती ठरली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये प्राध्यापक नसतानाही प्राध्यापक दाखवले जातात, त्यांचा पगार दाखवला जातो, एखादं बांधकाम झालेलं नसताना बांधकाम झालं असं दाखवलं जातं, वाढीव बांधकाम दाखवलं जातं आणि त्यामुळे ते खर्च भागिले विद्यार्थी यातून येणारी फी वाढीव येतात. मला असं वाटतं की याच्या चौकशीमध्ये आपण जाऊ. त्यांनी अनेक उदाहरणं दिलेली आहेत, त्या उदाहरणांनाही आपण रेकॉर्ड घेऊ आणि त्यामुळे निवृत्त न्यायाधीशाची का निवृत्त न्यायाधीश करायला लागेल कारण ह्या शुल्क निर्धारण समिती FRA फी रेग्युलेशनचा अध्यक्ष हा रिटायर्ड हायकोर्ट जज असतो. आता त्यांची चौकशी करायला त्याच्या समकक्ष द्यायला लागेल म्हणून रिटायर्ड हायकोर्टची चौकशी समिती आम्ही नेमतो. आज तशी घोषणा करतो, त्याची 1-2 दिवसात ऑर्डर काढतो कारण आपल्याला त्याप्रमाणे एक 10-12 नावं काढून त्यांना द्यावं लागतं आणि यांच्याकडे जेवढे पुरावे आहेत ते सगळे पुरावे त्यांच्याकडे त्यांनी द्यावेत. जर एवढा मोठा घोटाळा लक्षात आला तर मग त्याची SIT पण करायला लागेल, त्याचा FIR दाखल करायला लागेल, त्याची EOW करावी लागेल. ही सगळी प्रक्रिया त्यांनी पण एक सक्षम सदस्य म्हणून मॉनिटर करावं आणि आम्ही पण अतिशय संवेदनशीलतेने ते करतो. आपल्या राज्याला अतिशय सक्षम विधिन्याय खातं असताना आपल्याला वेगळी लॉ फर्म नेमता येत नाही. परंतु जे काही ह्या विषयामध्ये विधिन्यायाशी बोलून म्हणजे उदाहरणार्थ सरकारी वकील आपल्याला हवा असेल आणि सरकारी वकील असतानाही एखादा त्यातला तज्ज्ञ वकील अपॉइंट करायचा असेल त्याची फाईल मूव्ह करून परवानगी घ्यायला लागते. या विषयामध्ये एका अधिकाऱ्याची शिक्षण विभागातल्या जबाबदारी करू की ज्याने यांनी जे 11 FIR म्हटले, मग आता शहापूरचं चार्जशीट पण गेला आहे, या सगळ्याचं मॉनिटर करण्यासाठी डेप्युटी सेक्रेटरी लेवलचा एक अधिकारी आम्ही आजच असाईन करतो की या सगळ्याचं मॉनिटरिंग रिटायर्ड जज मिळणं, फाईल मूव्ह करणं हे करू.